दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी सन 2023 पासून ते 2025 पर्यंतचे अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे 2 डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महानगरपालिकेसमोर उपोषण छेडलं होतं. तसेच भाजपा दिव्यांग विकासी आघाडीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. हा निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेली 2 वर्ष सन 2023 ते 25 पर्यंतचा निधी सरसकट तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली आहे. तर या संदर्भात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील 2 वर्षांमध्ये निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन दिव्यांग बांधवांना दिलं आहे. त्याच्यामध्ये 2 वर्षापासून आमच्या दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे. 23-24 आणि 24-25चा आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिव्यांग बांधवांना निधी न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी उपाशी गेलेली आहे, दिवाळी कोरी गेलेली आहे आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिव्यांगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे. आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर त्या माध्यमातून आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर. आता आमचं जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2 वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात मिळणार नवीन ओळख, 5 वर्षात 50 मैदाने उभारण्याचा विहंग सरनाईकांचा निर्धार. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या IPL स्पर्धेसारख्या खेळवण्यात येतील असं प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी ठाण्यामध्ये बोलताना केलं आहे. तसेच महायुतीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चरवरती मजबूत काम करत आहे, म्हणून आपण सुद्धा क्रिकेटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम एकत्र करूयात आणि येत्या 5 वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर 50 मैदानं उभारण्याचा निर्धार ठेवून असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावरती खेळवण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या 16 वर्षाखालील स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील ठाण्यातील श्रीमा विरुद्ध कल्याण येथील KC गांधी स्कूल यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला. KC गांधी स्कूलने श्रीमा विद्यालयाचा पराभव करत NT केळकर चषकावरती नाव कोरलंय. गेली 2 वर्ष श्रीमा विद्यालयाने हा चषक जिंकला होता. मात्र यावर्षी KC गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
तुषार सर आइए ना, तुषार सर, तुषार सर, थांब दाखव, थांब. 48 वर्ष म्हणजे डोळे पांढरे व्हायला लागले लोकांचं बघितलं. 48 वर्ष ही टुर्नामेंट जी आहे ती सुरू आहे. खरं म्हणजे या टुर्नामेंटचा देखील एक इतिहास आहे आणि ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट पुढे जाण्याकरता आजची ही कुटुंबीय या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. तर ज्यावेळेला ही सगळी स्पर्धा बंद होती त्यावेळेला आमच्या सगळ्या या कुटुंबियांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन हा इंडिव्हिज्युअल क्लब दिला, त्या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं. आमच्या क्लबमध्ये मी त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो. आता 48 वर्ष झाली म्हणजे मी पण कॉलेजमध्ये असताना बाकी सगळी मंडळी जी आहे ती इंटरनॅशनल अंपायरचे रिपोर्टर होते. आनंद धावणे असायचे, तुकाराम सुर्वे जे आत्ताच त्यांचं निधन झालं ते होते, ते रणजीपटू होते. अशी सगळी क्रीडा क्षेत्रामधली आणि क्रिकेट क्षेत्रामधली मंडळी होती आणि त्यामुळे ही स्पर्धा सुरू झाली. सरांनी मला ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं. मागच्या वेळेस मी नव्हतो इकडे, पण यावेळेस आता मी मुंबईच्या दिशेने निघालो होतो आणि माझी चूक झाली. उद्याचा प्रोग्राम असं समजून मी माझ्या दुसऱ्या प्रोग्रामसाठी जात होतो. सरांचा पण मी उद्या मारून परत आलो. कारण की कसं असतं की भले आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करत असताना ठाण्याच्या मुलांवरती आपण त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा त्यांच्या सॅटेलाईट अकॅडमीसाठी किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण हाजीर नसतो, तर त्याला काय अर्थ नाही. आज ठाण्याच्या स्कूल क्लबच्या मतदानामुळे आज मी एपेक्सला पण गेलो होतो, तिथे पण माझी निवड झाली होती आणि आता मी मुंबई प्रीमियर लीगचा चेअरमॅन म्हणून आज प्रस्थापित आहे. आज एक ठाणेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्या मार्केट स्टेडियममध्ये आमचं जे ऑफिस आहे तिथे माझी स्वतःची कॅबिन सुद्धा आहे. हे तुम्हा सरकारचं प्रेम आणि जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्याचा आहे पूर्ण त्याच्यामध्ये ते झालेलं आहे. म्हणून मी माझं युटर्न मारून विक्रोळीला पोहोचलो होतो सर, पण मी युटर्न मारून आलो कारण की आपला ऐतिहासिक स्टेडियम आहे. आज तुम्ही बघताय की ज्या हिशोबाने सरांच्या मदतीने आणि बाकी आपले जेवढे आमदार आहेत, मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या पुढे आज ते इन्फ्रा इथे डेव्हलप होत आहे. तर अशा ऐतिहासिक स्टेडियममध्ये आपण आज हा कार्यक्रम सोहळा आपण हे करत आहोत. केसी गांधी कल्याण आणि मानकेतन रंगाता आज ही लगी रहती है, इससे भी हमको कुछ सीख मिलती है आगे के जमाने में. पॉलिटिकली आम्ही सगळे निवडून आले, पण कधीतरी आम्ही पण पडलो होतो. तर दिस इज अच्छा 48 इयर. तर असं सर दरवेळेस तुम्ही आम्हाला बोलवता म्हणजे हे जसं तुमचं चालू आहे 48 चे आता 100 पर्यंत आपण घेऊन जायला पाहिजे. कधीतरी असं आपण हे करू की म्हणजे हा पूर्ण स्टेडियम आहे चकाचक भरून एकदम आयपीएल सारखं या टुर्नामेंट आपण करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या वर्षी सर आपण माझ्याकडून काही तुम्हाला सहयोग लागेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन तर नेहमी तुमच्या पाठीशी आहे, पण पर्सनली विकास सरनाईक म्हणून जे सपोर्ट लागेल आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट यू, युअर टीम अँड एव्हरीवन. इट्स फॉर द किड्स. तर जसं मी म्हणत होतो की भरपूर आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो, म्हणजे या मुलांना माहीत असायला पाहिजे की किती मेहनत आपण या शहराला आणि क्रिकेट प्रेमी सारखं जे आपलं पुढं हा शहर आहे. तर इथे आपण आता स्टेडियम करतोय. मागच्या सरकारच्या कारकिर्दीत अजून एक स्टेडियमचं प्रपोजल झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये त्याचं अप्रुव्हल पण मिळालेलं आहे. एक मुद्दा असा आहे की आपल्या या मुलांना सर खूप ट्रॅव्हल करावं लागतं, म्हणजे मुंबईच्या दिशेने जसे आझाद मैदान असो, क्रॉस मैदान असो, ट्रॅव्हल करावं लागतं. तर आज ठाण्याला आपला स्टेडियम सोडून स्पोर्टिंग क्लबचं जे सेंट्रल मैदान आहे 2च असे आहे. तिथे म्हणजे आपण प्रॅक्टिस करू शकत नाही. तर तुम्हाला पण तुमची पण आम्हाला मदत लागेल, पण आपल्याला या ठाण्याच्या या मुलांसाठी भरपूर
मैदान उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य समजून आपण याला पुढच्या या 5 वर्षात आपण ऍटलीस्ट 50 मैदान आपण अवेलेबल करून देऊ या जिल्ह्यात, असा आपण एक निर्धार घेऊया. आणि बाकी सगळ्यांचं मी अभिनंदन. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महानगरपालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. याच्या दुरुस्तीच्या कामांमुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे 30% पाणी कपातीमुळे पुढे आठवडाभर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागांमध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाण्याचं वितरण नियोजन केलं जाणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील नोमॅट्रिक गेट सिस्टममध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी 1 डिसेंबरपासून सुरू झालं असून तातडीच्या दुरुस्तीची कामांमुळे 5 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात आहे. ही दुरुस्ती आणि बादसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे 30% पाणी कपातीचा ठाणे महानगरपालिकेला सामना करावा लागत आहे. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात दररोज 30% पाणी कपातीचा सामना करावा लागू नये यासाठी या विभागावरती सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या वेळेत एकेकाचा विभागाचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. डॉक्टर राजेश मडवी आयोजित 5वी लेट अर्जुन मडवी वुमन्स ट्रॉफीला सुरुवात. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन व दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे 5वी लेट अर्जुन मडवी वुमन्स ट्रॉफीची सुरुवात आमदार संजय गळकर यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लॉया फर्नांडिस माजी कसोटीपटू व सिलेक्टर या होत्या. तसेच लीना परटकर सिलेक्टर MCA यांची विशेष येथे उपस्थिती लाभली. या स्पर्धेसाठी 14 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतून राज्य पातळीवर व राष्ट्रीय पातळीवरती निवड करण्यात येते. यासाठी सिलेक्टर येथे उपस्थित असतात. त्यामुळे महिलांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती खेळण्याची संधी मिळते, असं यावेळी राजेश मडवी यांनी सांगितलं. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने MCA रेकग्नाईज आपण 5वी लेट अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफी इथे भरवलेली आहे आणि त्याच्यात 14 टीम आहे आणि आजपासून 14 तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत. हे नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत. यामध्ये आपल्या ज्या ठाणे मुंबई रिजनच्या ज्या मुली आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे खेळायला मिळतं आहे. गेल्या 4 टुर्नामेंट या आपण 2020 या प्रकारात खेळल्या, पण ही जी 5वी टुर्नामेंट आहे ही आपण 1 डे या पद्धतीने खेळतो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ओव्हर मुलींना खेळता येईल. या स्पर्धेचं महत्त्व असं आहे की ही सिलेक्शन टुर्नामेंट आहे. याच्यातून आपल्या इथे खेळलेली सायमा ठाकूर ही मुलगी इंडियाच्या टीममध्ये आता ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे. तसेच एक सायली सातगरे ही दुसरी मुलगी, तिचं पण सिलेक्शन झालं आहे. म्हणजे या स्पर्धेतून मुली मुंबईतून इंडियाच्या टीममध्ये खेळतात. असं A आणि B डिव्हिजनमध्ये खेळणाऱ्या मुलींसाठी ही विशेष करून स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला खूप महत्त्व आहे. खरंच
मुलींना आपलं टॅलेंट दाखवायला या स्पर्धेत मिळतं. 40 ओव्हर ठेवल्यामुळे जास्त त्यांचा खेळ दाखवता येतो, बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग. तर आणि सिलेक्टर पण इथे आलेले आहेत आणि रोज सिलेक्टर येणार आहेत. त्याच्यातून चांगल्या मुली आपल्या इंडियाच्या टीमसाठी, मुंबईच्या टीमसाठी यातून निवडल्या जातात. शिवसेना सांस्कृतिक विभाग अध्यक्ष, नौपाडा विभाग अभिनय कट्टा, स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, योग कट्टा, नौपाडा रक्षक, वी आर फॉर यू अशा विविध संस्थांचे संस्थापक संचालक, 24/7 लोकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले समाजसेवक श्री किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किरण नागती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध संस्थांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. सायंकाळी किरण नागती यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, निखिल बुरजुडे, परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी, अजय जया, कृष्णा भुजबळ, लोकनेते रमाकांत पाटील यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना किरण नागती यांनी सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि समाजसेवा सुरू केली. त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचं कार्य करत आहेत. तसेच जास्तीत जास्त नागरिकांचं सेवा करण्याचं कार्य सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. खरं तर मला असं वाटतं जन्मदिवस हा उत्स्फूर्तपणे सगळे सहकारी जेव्हा साजरा करतात तेव्हा तो जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा ते सेवा कार्य जे आहे ते घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम माझे सर्व सहकारी करतायत. आणि यावेळेला तर मला प्रचंड अभिमान, प्रेम आणि गहिवरून येणं सुद्धा होतंय. कारण अनेक अशा माझ्या बहिणी ज्या विभागात मी बघितलं की वेगवेगळ्या चिखलवाडी असेल, भांजेवाडी असेल, बी कॅबिन असेल, घंटाळी असेल, प्रत्येक संपूर्ण नौपाडा विभागामधल्या बहिणींनी जे बोलवून जो सन्मान दिला, मला असं वाटतं एक भाऊ म्हणून आता अर्थातच माझी सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. आणि जन्मदिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम तर झालेच. मग ती चित्रकला स्पर्धा असेल, पालक संस्कार वर्गाला 3 वर्ष पूर्ण झाली त्याचा कार्यक्रम असेल, त्याच्यानंतर संगीत कट्ट्याच्या गायकांचा कार्यक्रम असेल. फक्त एक गोष्ट खूप मला इथे जाणवली की माणसं कमवणं ही गोष्ट एका प्रोसेस नंतर होते आणि ती प्रोसेस कुठेतरी सुरू झालेली दिसते. स्वामींचा आशीर्वाद असेल, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद असेल आणि अर्थात धर्मवीरांचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात केली होती. आणि आज या सर्वांच्या आशीर्वादानं, मग ते नरेश मस्के साहेब यांचं मार्गदर्शन असेल, असं वाटतं कुठेतरी या प्रवासामध्ये एक वेगळी उभारी येताना दिसते. आणि स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की अखंड असंच सेवा कार्य माझ्याकडून चालू राहावं.